गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण 1.2 अँड एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड या लेसनचा फर्स्ट भाग पार्ट फर्स्ट आपण काय केला तर अभ्यासला. आता आज आपण काय करणार आहोत तर याचा जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट आपण अभ्यासणार आहोत. हा धडा थोडासा मोठा असल्यामुळं मी याचे 2 भाग केलेले आहेत आणि पहिला भाग मी याचा काय केलेला आहे तर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेला आहे. आता आज आपण काय करणार आहोत तर याचा दुसरा भाग सेकंड पार्ट अभ्यासणार आहोत. पेज नंबर 10. By this time my parents and sisters had come out to the veranda and were witnessing my rescue operation. लेखक सांगतो बाय दिस टाईम. बाय दिस टाईम याचा अर्थ तोपर्यंत. माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट टू दी व्हरांडा म्हणजे माझे आई वडील आणि माझ्या बहिणी ह्या व्हरांड्यामध्ये हे सगळेजण व्हरांड्यामध्ये आलेले होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन आणि त्या पिलाचं जे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं होतं सुटका कार्यवाही तर त्याचे ते सगळेजण साक्षीदार होते. ते सर्वजण हे पाहत होते. सम ऑफ आवर नेईबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन दी डिस्टन्स आणि आमच्या शेजाऱ्यांपैकी काही शेजारीसुद्धा त्या ठिकाणापासून काही अंतरावरती ते एकत्र आलेले होते. आय टूक दी बेबी लँगर टू आवर बॅकयार्ड. लेखक सांगतो की त्या लँगर पिलाला मी माझ्या घराच्या परसंगणामध्ये घेऊन गेलो. अँड जंटली लेड हिम ऑन दी फ्लोअर इनसाइड दी पोल्ट्री कूप आणि त्या पिलाला मी काय केलं तर त्या पोल्ट्रीच्या जमिनीवरती मी त्या पिलाला हळूवारपणे अलगदपणे काय केलं ठेवलं. जंटली असं म्हटलेलं आहे. जंटली लेड. तर मी काय केलं त्या पिलाला हळूवारपणे त्या पोल्ट्रीच्या जमिनीवरती काय केलं ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस आणि त्या पिलाच्या शरीरावरती खोलवर जखमा होत्या आणि त्या पिलाला काय केलेलं होतं तर त्या नरजातीच्या मोठ्या माकडानं वरखडे काढलेले होते, ओरबडलेलं होतं. ब्लड वॉज उजिंग फ्रॉम सम ऑफ दी वुंड्स आणि त्या पिलाच्या काही जखमांमधून रक्त पाझरत होतं. उजिंग याचा अर्थ काय होणं तर पाझरणं किंवा स्त्रावणं असा त्याचा अर्थ होतो. दी बेबी रिमेन्ड मोशनलेस आणि ते जे पिलू होतं ते पिलू मात्र मोशनलेस होतं म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नव्हतं. ते स्तब्ध निश्चल असं वाटत होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन दी वुंड्स अँड स्टॉप दी ब्लिडिंग. लेखक सांगतो माझ्या वडिलांनी काय केलं तर त्या पिलाच्या संपूर्ण जखमा स्वच्छ केल्या आणि स्वच्छ केल्या म्हणजे त्या पिलाच्या संपूर्ण जखमा माझ्या वडिलांनी काय केल्या स्वच्छ केल्या. अँड स्टॉप दी ब्लिडिंग आणि त्या जखमांमधून होणारा जो रक्तस्राव होता तो रक्तस्राव त्यांनी थांबवला. आई वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट दी बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर सॅलो. लेखक आपल्याला सांगतो आई वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट दी बेबी वॉज ब्रीदिंग म्हणजे ते पिलू श्वासोच्छ्वास करत होतं हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी सुटकेचा श्वास सोडला. आई वॉज रिलीव्ड पॅसिव्ह वॉइस कर्मणी प्रयोग. तर माझ्या असं लक्षात आलं की ते पिलू काय करत होतं तर श्वासोच्छ्वास करत होतं आणि मग मी सुटकेचा श्वास सोडला असं लेखक सांगतो. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर सॅलो म्हणजे त्याचा जो श्वासोच्छ्वास होता तो मंदावलेला होता आणि थंड स्वरूपात हळूवारपणे ते काय करत होतं श्वासोच्छ्वास करत होतं. श्वासोच्छ्वास मंदावलेला होता तरी पण मी सुटकेचा श्वास सोडला
असं लेखक म्हणतो. लेखक असं का म्हणतो, तर त्यावरून त्या लेखकाला कळालं की ते पिलू जिवंत होतं, मेलेलं नव्हतं. आणि म्हणून लेखक म्हणतो की ते ब्रीदिंग करतंय, श्वासोच्छ्वास करतंय, हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी काय केला, सुटकेचा श्वास सोडला. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts he sat up. त्या पिलाच्या शरीरावरती थंड पाण्याचे शिंतोडे मारल्यानंतर ते पिलू, त्या पिलानं काय केली, हालचाल केली. स्टर याचा अर्थ हालचाल केली. अँड आफ्टर ए फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि थरथरत्या काही प्रयत्नानंतर ही सॅटअप म्हणजे ते पिलू काय झालं, उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. त्या पिलाला काय झालेलं होतं, तर धक्का बसलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक ए लीफ इन दी विंड. आणि वारा आल्यानंतर झाडाची पानं जशी त्या वाऱ्यामध्ये काय करतात, तर हलत असतात, तसं हे पिलू काय करत होतं, तर धक्का बसल्यामुळं हलत होतं, थरथरत होतं. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टेअर्स. त्याच्या लुकलुकणाऱ्या दोन लहान डोळ्यांमध्ये अश्रू दाटलेले होते. अश्रूने त्याचे ते लुकलुकणारे डोळे भरलेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ ए मपल्ड क्राय. आणि मग दबक्या आवाजात मपल्ड क्राय याचा अर्थ काय, तर दबक्या आवाजात ते ओरडू लागलं, दबक्या आवाजात ते रडू लागलं. जस्ट लाईक ए ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉम. म्हणजे एखादं मानवी मूल कोणता तरी आघात झाल्यानंतर जसे हुंदके देत रडतं, तसं हे पिलू काय होत होतं, आघात झाल्यामुळं हुंदके देत रडत होतं. आई ऑफर्ड हिम ए पिल्ड बनाना. लेखक सांगतो या पिलाला मी काय केलं, तर एक सोललेलं केळ देऊ केलं. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. आणि मग त्या पिलानं काय केलं, तर आपल्या अस्थिर हाताने ते जे मी त्याला देऊ केलेले केळ होतं, ते केळ त्यानं काय केलं, स्वीकारलं. अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. आणि ते केळ म्हणजे खाऊ का नको अशा अवस्थेमध्ये ते काय करू लागलं, तर थोडं थोडं ते केळ ते खाऊ लागलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन दी रिवायवल ऑफ दी बेबी लँगर. लेखक सांगतो की माझं लक्ष कुठं लागलेलं होतं, तर माझं संपूर्ण लक्ष त्या लँगर जातीचं जे पिलू होतं त्या पिलाच्या पुनरुज्जीवनावरती, म्हणजे त्याला पुनर्जीवन कसं प्राप्त होईल याकडं माझं काय झालेलं होतं, तर संपूर्ण लक्ष लागलेलं होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉचड. आणि मग अचानक माझ्या असं लक्षात आलं की आपल्यावरती कोणीतरी पाळत ठेवत आहे, आपल्यावरती कोणीतरी काय करत आहे, नजर ठेवत आहे, हे माझ्या लक्षात आलं. अनकॅनी फिलिंग मला म्हणजे असं जाणवलं. आय टर्न अवे फ्रॉम दी कूप अँड लुक्ड अप. आणि मी काय झालं, तर त्या पोल्ट्रीच्या बाहेर आलो आणि काय केलं, वरच्या दिशेनं पाहिलं. देअर सॅट दी मदर लँगर ऑन अवर किचन रूफ. आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती ती काय झालेली होती, तर लँगर माता बसलेली होती. म्हणजे त्या अर्थातच त्या पिलाची आई काय झालेली होती, बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. म्हणजे माझी प्रत्येक हालचाल ती काय करत होती, तर पाहत होती, त्याचं निरीक्षण करत होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. म्हणजे ती जी लँगर माता होती, ती लँगर माता काय झालेली होती, तर ती म्हणजे तिथं बसलेली होती. सी सिम्पली सॅट देअर म्हणजे ती अगदी सरळ साधेपणानं तिथे बसलेली होती, शांतपणे बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. म्हणजे कोणत्याही प्रकारची इजा किंवा दुखापत त्या पिलाला केली जात नाही याची खात्री पटल्यामुळं, कन्व्हिन्स्ड म्हणजे काय, याची खात्री पटल्यामुळं ती तिथं शांत बसून होती. मीनव्हाईल दी बेबी सेन्स्ड दी प्रेझन्स ऑफ हिज मदर. आणि दरम्यानच्या कालावधीत काय झालं, तर त्या पिलाला त्याच्या आईची उपस्थितीची जाणीव झाली. अँड स्टार्टेड टू सॉब.
आता आई कुठंतरी आसपास आपल्या जवळ आहे हे लक्षात आल्यानंतर ते पिलू काय करू लागलं, हुंदके देऊ लागलं. स्टार्टेड टू सॉब. सॉब म्हणजे हुंदके देणे. अँड क्राय ए लिटल लाऊडर, आणि अधिक मोठ्यानं ते ओरडू लागलं. आई रिट्रेटेड फ्रॉम दी डोअर, मी काय झालो तर त्या पोल्ट्रीच्या दरवाजातून थोडंसं मागं गेलो. रिट्रेटेड असं म्हटलेलं आहे, तर थोडंसं मागं गेलो चालत. टू फॉलो दी मदर ॲक्सेस टू हर बेबी, म्हणजे त्या मातेला, त्या म्हणजे पिलाच्या आईला त्याच्या जवळ येऊन देण्यासाठी मी काय झालो, लेखक सांगतो की तिथून त्या पोल्ट्रीच्या दरवाजातून थोडंसं पाठीमागं गेलो. इमिडिएटली दी मदर डिसेंडेड ऑन दी फ्लोअर ऑफ दी कूप, आणि लेखक सांगतो ताबडतोब काय झालं तर ती जी माता होती, लँगर माता, ती पोल्ट्रीच्या जमिनीवरती ताबडतोब उतरली. अँड पिकड अप दी बेबी इन हर आर्म्स, आणि प्रथमतः त्या मातेनं काय केलं तर तिचं जे पिलू होतं ते पिलू म्हणजे उचलून आपल्या बाहूमध्ये घेतलं. इन हर आर्म्स, आर्म्स म्हणजे काय, बाहू. शी गेव दी बेबी ए बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन दी बुझम. त्या मातेनं काय केलं, सी गेव दी बेबी ए बॉडी इन्स्पेक्शन, म्हणजे त्या पिलाचं संपूर्ण शरीराची तिनं काय केली तर तपासणी केली. इन्स्पेक्शन असं म्हटलेलं आहे. इन्स्पेक्शन याचा अर्थ तपासणी केली. कशासाठी, टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बुझम, म्हणजे त्या पिलाला कुठं कुठं जखमा झालेल्या आहेत शरीरावरती हे तिनं पाहिलं. आणि नंतर त्या पिलाला तिनं काय केलं तर आपल्या वक्षस्थळाशी तिनं कवटाळलं. कडल्ड असं म्हटलेलं आहे. कडल्ड हिम टाईटली इन हर बुझम, म्हणजे तिनं आपल्या छातीशी म्हणा वक्षस्थळाशी तिनं काय केलं तर त्या पिलाला कवटाळलं. दी बेबी फाउंड ग्रेट सॉलिस इन हर केअरिंग आर्म्स, आणि मग त्या पिलाला आपल्या आईच्या काळजीवाहू अशा बाहूंमध्ये थोडंसं त्याला समाधान लाभलं. सॉलिस असं म्हटलेलं आहे. त्याला काय लाभलं तर सॉलिस याचा अर्थ कम्फर्ट अँड पीस, म्हणजे तिथं त्याला थोडीशी शांतता लाभली, समाधान लाभलं. दी मदर सॅट स्टील विथ दी बेबी इन हर लॅप फॉर ए फ्यू मिनिट्स, म्हणजे लेखक सांगतो की ती जी माता होती ती माता त्या पिलाला मांडीवरती घेऊन काही मिनिटं असं म्हटलेलं आहे. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनटं त्या पिलाला मांडीवरती घेऊन ती बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कूड कीप दी बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर, म्हणजे ती काय करत होती तर विचार करत होती. कशाचा विचार करत होती ती, पॉन्डर म्हणजे थिंक, कशाचा विचार करत होती, दी ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कूड कीप दी बेबी सेफ, म्हणजे त्या पिलाला अधिक सुरक्षितपणे कसं ठेवता येईल याचा विचार ती काय करत होती, लँगर माता करत होती. फ्रॉम फर्दर असॉल्ट याचा अर्थ पुढे आणखी हल्ला व्हायला नको, आणखी ते लँगर जातीचं नर माकड आपल्या पिलावरती हल्ला करायला नको, आणि म्हणून सुरक्षित असं काय करत होती तर जागा मिळवण्यासाठी ती विचार करत होती. फॉर ए फ्यू सेकंड्स दी मदर लँगर लुक्ड स्ट्रेट इन टू हर आईज, आणि काही सेकंद त्या लँगर मातेनं काय केलं तर लेखकाच्या डोळ्याकडं पाहिलं. दी मदर लँगर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज, लेखक सांगतो की माझ्या डोळ्यामध्ये काही सेकंदच त्या लँगर मातेनं पाहिलं. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगॉट दॅट लुक इन हर आईज, म्हणजे तिनं जे माझ्याकडं पाहिलेलं होतं काही सेकंदच पाहिलेलं होतं, परंतु ते पाहणं आजही मी विसरू शकत नाही असं लेखक काय करतो आपल्याला सांगतो. शॉवरिंग सायलंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेविंग हर चाइल्ड, म्हणजे मुलाला वाचवल्याबद्दल ती काय करत होती तर थंडपणे माझ्यावरती त्या पाहण्यातून ती काय करत होती, कृतज्ञतेचा वर्षाव करत होती, कृतज्ञता व्यक्त करत होती. I was overwhelmed by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. I was overwhelmed. लेखक आपल्याला सांगतो, काय सांगतो
तर मी भारावून गेलेलो होतो. ओव्हरहेल्मेड याचा अर्थ मी भारावून गेलेलो होतो. बाय दी इमोशन, कशामुळं? भावनेमुळं. कोणत्या भावनेमुळं? दी सेंटिमेंट अँड दी वे सी सेड थँक्स टू मी, म्हणजे तिनं ज्या पद्धतीनं माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्या पद्धतीबद्दल, त्याबद्दल काय झालेलो होतो, मी थोडा वेळ भारावून गेलेलो होतो, असं लेखक सांगतो. देअर सॅट ए युनिव्हर्सल मदर होल्डिंग ए स्ट्रिकन चाइल्ड इन हर आर्म. लेखक सांगतो की तिथं एक वैश्विक माता बसलेली होती, विश्वातील एक माता काय झालेली होती, बसलेली होती. होल्डिंग ए स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप, म्हणजे तिनं काय केलेलं होतं, तर धक्का बसलेलं एक मूल मांडीवरती घेतलेलं होतं आणि ती तिथं काय होती, बसून होती. दिस then in a flash she jumped with her baby clinging her belly and reached our kitchen roof. आणि त्यानंतर क्षणार्धात असं म्हटलेलं आहे, देन इन ए फ्लॅश. इन ए फ्लॅश, दिस इज ए फ्रेज, हा एक पदबंध आहे. याचा अर्थ होतो क्षणार्धात. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच. सी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग हर टू बेली. तिनं काय केलं, त्या पिलाला पोटाशी घट्ट धरलं आणि तिनं काय केलं, तर रिच्ड आवर किचन गार्डन रूफ. किचन रूफ असं म्हटलेलं आहे. आमच्या जी स्वयंपाकघराची खोली होती त्या खोलीच्या छतावरती काय झालं, तर ती गेली. सी सर्वेड दी एरिया फॉर दी विशेष मेन. ते जे दुष्ट माकड होतं, विशेष याचा अर्थ दुष्ट, विकीड म्हणू आपण त्याला, ते दुष्ट माकड होतं. कुठं होतं, त्या जागेचं तिनं काय केला, सर्वेही केला, म्हणजे तिनं काय केली, पाहणी केली. अँड देन लेफ्ट अवे इन दी डायरेक्शन अपोजिट टू दी प्लेस. आणि जिथं ते माकड होतं त्याच्या विरुद्ध दिशेनं ती काय झाली, निघून गेली. ऑफ दी व्हायलंट एन्काउंटर, म्हणजे जिथं तो हिंसक सामना झालेला होता, जिथं त्या नरजातीच्या माकडानं त्या पिलाला काय करत होतं, ते नरजातीचं माकड त्या पिलाला ठार मारत होतं, तर त्या ठिकाणाच्या विरुद्ध दिशेनं जिथं तो हिंसक काय झालेला होता, सामना झालेला होता, तिथून विरुद्ध दिशेने ती निघून गेली. दी ब्रीफ मीटिंग विथ दी मदर, म्हणजे त्या मातेबरोबर झालेली थोडक्यात भेट. अँड दी बेबी लँगर, म्हणजे त्या पिलाबरोबर आणि मातेबरोबर झालेली थोडक्यात भेट. कन्व्हिन्स्ड मी दॅट, म्हणजे या भेटीनं मला पटवून सांगितलं, माझ्या लक्षात आणून दिलं. इंटरस्पिसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट, म्हणजे आंतरजातीय संभाषण, आपण संवाद म्हणू त्याला, आंतरजातीय संवाद. अँड म्युच्युअल ट्रस्ट, आणि परस्पर विश्वास. इज इंडीड ए रियालिटी, म्हणजे खरोखर हे काय आहे, वास्तवता आहे. अँड शूड एनीवन स्ट्राईक दी राईट कॉर्ड, आणि या दोन्हीपैकी एकानं जर योग्य तार छेडली, योग्य तार छेडली म्हणजे या दोन्हीपैकी एकानं जर काय केलं, तर याच्याशी प्रामाणिक राहिला तो. सी दी रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन, तर मग हे जे नातं आहे ते नातं अधिक दृढ होतं असं म्हटलेलं आहे. हम्स इन टू ॲक्शन याचा अर्थ बिकम्स ॲक्टिव्ह, हे नातं काय होतं, अधिक दृढ बनतं. दी मदर लँगर शोड मी दॅट फूड वॉज नॉट दी ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. त्या लँगर मातेनं मला दाखवून दिलं होतं की केवळ अन्न हे काय नाही, तर परस्पर संवादाचं साधन नाही. बिटवीन मॅन अँड ॲनिमल, म्हणजे मानव आणि प्राणी यांचा जर विचार केला तर केवळ अन्न हे काय नाही, परस्पर संवादाचं काय नाही आहे किंवा सुसंवादाचं साधन नाही. बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग ए बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. लेखक सांगतो तिथं अन्नाशिवाय अशी इतरही काही साधनं आहेत, म्हणजे विश्वास आहे, करुणा आहे, परस्पर सामंजस्य आहे. तर या साधनांच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर मानव आणि प्राणी यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सुसंवाद साधू शकतो. 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. लेखक सांगतो त्या दिवसापासून जवळजवळ 55 वर्ष होऊन गेली. आय ॲम नाऊ 70 years ओल्ड, आणि आज मी 70 वर्ष वयाचा झालो आहे. बट स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट
एनकाउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, परंतु आजही मी तो विशिष्ट प्रकारचा झालेला जो सामना होता, तो प्रसंग होता, तो आजही मला काय होतो आठवतो आहे असं लेखक सांगतो. तपन मुखर्जी इज द रायटर ऑफ दिस लेसन, म्हणजे या धड्याचे जे लेखक आहेत ते तपन मुखर्जी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा जो सेकंड पार्ट आहे तो आज आपण अभ्यासलेला आहे. दोन्ही पार्ट मी माझ्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मी काय केलेलं आहे तुमच्या पुढे सादर केलेला आहे. तरी माझ्या या दोन्ही व्हिडिओंना तुम्ही लाईक्स करा, सबस्क्राईब्स करा, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. थँक्यू.